ते आपल्या जीवनात घडणार आहे, बरोबर. जसे की छान पैकी उदाहरण दिलेलं आहे. सो कीप युअर माइंड ओपन. युअर माइंड इज लाइक ए पॅराशूट. इट ओनली वर्क्स इफ ओपन. जर एखादा विमान उडत असेल आणि त्याच्यामध्ये काही जर प्रॉब्लेम झालं आणि आपण काय करतो, पॅराशूट घेऊन उडी मारतो, बरोबर आहे का. जर वेळेवर जी पॅराशूट जर नाही उघडलं तर आपलं काय होईल, मृत्यू होईल का नाही, बरोबर आहे ना. तसंच ही स्लाइड एवढी जबरदस्त आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला माइंड काय पाहिजे, ओपन पाहिजे. आता कुणाचा माइंड लक्ष्मीकडे असेल, बरोबर आहे का. आता बरेच इथं जेंट्स लोक आहेत, प्रत्येकाचे घरी आपल्याला लक्ष्मी बसवायचे. कोणी सामान लिहून लिस्ट काढली ना, काय काय आणायचंय, ते डोकं तिकडं असेल, बरोबर आहे का. तर पूर्ण लक्ष कुठं पाहिजे, इथं पाहिजे, बरोबर. तयार आहे समजे, यस. बघा, एव्हरीवन वांट सक्सेस. प्रत्येक व्यक्तीला वाटते की मला सक्सेस मिळाला पाहिजे, वाटते का नाही. प्रत्येक एक ऑटो चालविणारा त्याला वाटते की मी ऑटो चालवित मला पण एखादं सक्सेस मिळाला पाहिजे. एखादा शेतकरी आहे, शेती करत आणि ती करतोय त्याच्यासाठी आपल्याला एक छान पैकी चांगलं ती पुढे सांगणार आहे. आता सक्सेसची व्याख्या काय आहे ती सांगतो मी तुम्हाला. बघा, डेफिनेशन ऑफ सक्सेस म्हणजे प्रत्येक माणसाची सक्सेसची व्याख्या वेगवेगळी असते. पण सर्वसामान्य आपल्या सर्व जी माणसं आहेत त्यांची म्हणजे एकच ही असते डेफिनेशन. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्याला स्वतःचं घर असलं पाहिजे, बरोबर आहे. आता मला इथं सांगा की आपल्या स्वतःचं घर किती जण पाहिजे, स्वतःचा, बापाचं नाही, बघा. म्हणजे आज पण आपण एवढे वय झालंय आपलं तरी पण आपल्या स्वतःचं घर नाही. म्हणजे एक सुद्धा वीट दुसऱ्याची नसू दे. म्हणजे इथं तुम्हाला सांगतो मी, ही 40 मिनिटाच्या स्लाइड मध्ये तुम्हाला इथं स्वतःचं घर पण आपण ह्या संधीमधून घेऊ शकतात, बरोबर आहे का. त्याच्यानंतर बघा, प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्याला एवढं घर भेटलं तर त्याच्या घरासमोर एक कार असेल, भले 4 लाखाची 5 लाखाची, वाटतंय का नाही सर. पण ही काय झालंय, ही गरज आहे आपली, आजच्या काळात गरज आहे, पण ही स्वप्न होऊन बसते. येस और नो, बरोबर. त्याचबरोबर बघा, चिल्ड्रन एज्युकेशन असं कोणतं व्यक्ती आहे बाबा त्याला वाटतं की माझे पोरं, माझे लेकरं, माझे चाइल्ड एक जिल्हा परिषदच्या शाळेत शिकावं, नाही वाटत ना. म्हणजे इथून तुम्हाला चांगलं शिक्षण पण तुम्ही आपल्या मुलाला शिकवू शकतात. त्याच्यानंतर आहे फॉरेन टूर. प्रत्येक व्यक्तीला वाटतंय की आपण कधीतरी एखाद्या वेळेस विमानात बसावं. आता मला सांगा, एवढ्या हॉलमध्ये कोण कोण बसले विमानात, दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता घाबरायचं नाही. तुम्ही जर ही पूर्ण समजून घेतलात ना, जास्त नाही 2 ते 3 वर्षात इथून विमानात बसू शकतात. इथून या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही विमानात बसू शकतात. त्याचबरोबर प्रत्येक हेल्थी लाईफ इथं आरोग्य पण मिळणार आहे, त्याचबरोबर रिटायर फंड म्हणजे काय, की आपलं जेव्हा हातपाय काम करत नाही तेव्हा आपल्याला कुणाच्या समोर हात पसरायची पाळी येते, त्याला म्हणतात रिटायर फंड, बरोबर का. जेणेकरून आपलं वय झालं 50-55 की आता आपल्याला मुलाला पण पैसे मागायची गरज येऊ नये. पण ती आता तुम्हाला सांगतो, रिटायरमेंट कधी होती सर, 58 वर्षात होती, बरोबर आहे. एखादा शिक्षक आहे त्याला रिटायरमेंट कधी भेटती, 58 किंवा 60 वर्षानंतर. पण इथं फक्त 3 ते 4 वर्षात तुम्हाला रिटायरमेंट भेटते. किती वर्षात, 3 ते 4 वर्षात, बरोबर. तर आता एवढं झालं. आता बघा, एक छान पैकी इथं सक्सेस नीड ए प्लॅटफॉर्म. म्हणजे आपल्या जीवनात प्लॅटफॉर्मची एवढी गरज का आहे, बरोबर का. एक विमान आहे का, विमानाचं चित्र दिसायला, त्याला जर उड्डाण घ्यायचे असेल तर त्याला पण काय पाहिजे सर, प्लॅटफॉर्म पाहिजे मजबूत. त्याला जर म्हणलं मी विमानाला अभिषेक हॉटेलच्या समोर ठेवायचं, इथून उड म्हणलं तर उडू शकते का. तसंच आपल्याला जर सक्सेस भेटायचा असेल, सक्सेस व्हायचा असेल तर आपल्याला पण काय पाहिजे, विमान. बघा, विमानाला जर उड्डाण घ्यायचं असेल तर त्याला पण एक सक्सेस प्लॅटफॉर्म लागतो. आणि सक्सेस प्लॅटफॉर्म भेटल्यावर विमान कशी उड्डाण घेतं बघा, घेतली का नाही. तसंच आपल्याला जर जीवनात सक्सेस व्हायचा असेल तर आपल्याला पण काय करावं लागेल, प्लॅटफॉर्म पाहिजे, बरोबर. आता एक छान पैकी उदाहरण दिलेलं आहे बघा.
व्हाय प्लॅटफॉर्म इज इम्पॉर्टंट, म्हणजे आपल्या जीवनात प्लॅटफॉर्मची गरज का आहे? तर बघा एक छानपैकी उदाहरण दिलेलं आहे. तर 3 चित्र दिलेले. पहिला आहे टांगा घोडा, टांगा घोडा, दुसरा आहे वरातीतला घोडा, तिसरा आहे रेसचा घोडा. बरोबर. आता मला सांगा ही जी टांगा घोडा आहे ह्याचं इन्कम किती असेल? 500 ते 1000. बरोबर आहे. त्याच्यानंतर ही वरातीतला घोडा ह्याचं इन्कम किती असेल? 25 ते 50,000. आणि ही जी घोडा आहे ह्याचं इन्कम किती असेल? लाखात. आता मला सांगा, मला पण प्रश्न पडला, हा पण घोडाचा आहे, हा पण घोडाचा आहे, हा पण घोडाचा आहे, डोळे पण तसेच आहे, ताकद पण तेवढीच आहे. बरोबर आहे का? डोळे पण तसेच आहेत, ताकद पण तशीच आहे, पण इन्कम मध्ये बदल का हो? काय तर प्लॅटफॉर्म मजबूत. तर तसंच आता तुम्हाला इथं प्लॅटफॉर्म मिळणार आहे. बरोबर का? पण आपल्याला जी आपण जी दैनंदिन मार्केट मध्ये काम करतात तिथे प्लॅटफॉर्म किती आहेत आपण ते बघूया. बरोबर. म्हणजे आपल्याला मार्ग किती आहेत की जसं की आपल्याला जर दमदार असं प्लॅटफॉर्म भेटलं रेसच्या घोड्यामध्ये तर आपण आपलं पण इन्कम काय होणार आहे? जास्त होईल ना सर? बरोबर. तर आपण आता बघा मार्केट मध्ये किती आहे ते वेज टू अचीव सक्सेस म्हणजे 4 मार्ग आहेत मार्केट मध्ये. किती? 4 मार्ग आहेत. ह्याच्यामध्ये आपण कुठं बसता बघू आपण. ओके. पहिला आहे बघा एक्स्ट्रा टॅलेंट. काय सर? एक्स्ट्रा टॅलेंट. आता इथं चित्र कशाचं कुणाचंही? लता मंगेशकर. बरोबर. म्हणजे काय यांच्याकडे एक्स्ट्रा टॅलेंट आपल्याकडे आहे का? यांच्यासारखं कंठ आहे का? कंठ समजाकडेच आहे पण ह्यांच्यासारखं नाही. म्हणजे हा मार्ग आपल्यासाठी नाही. इथं कोणी अमिताभ बच्चन, शाहरुख खान आहे का बाबा? त्यांच्यासारखी ऍक्टिंग करू शकतात का? एक्स्ट्रा टॅलेंट आहे का आपल्याकडे? नाही ना. म्हणजे हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी नाही. मार्केटमध्ये ही प्लॅटफॉर्म आपल्यासाठी नाही. आता दुसरं बघू हायर एज्युकेशन. आता इथे एमबीबीएस डॉक्टर बनू शकतात का आपण? हायर एज्युकेशन घेऊ शकतात का? जन्मती कमीत कमी 30-35 लाख रुपये फक्त एमबीबीएस डॉक्टर शिकायला लागते. आपल्याकडे आहेत का तेवढं? पण हा मार्ग आपल्यासाठी नाही. आता तिसरा बघा बिग इन्व्हेस्टमेंट म्हणजे मोठी गुंतवणूक करू शकतात का आपण? नाही. बरोबर. मोठी गुंतवणूक करू शकत नाही. जसे की आता कारखानदारवाले, बरोबर का? साखर कारखानदार मोठी गुंतवणूक केली म्हणून आज मोठा पैसा कमवले. बरोबर आहे. तर आपण हे पण आपल्यासाठी मार्ग नाही. तर आता आपण बघू आपल्या सर्वसामान्य माणसासाठी मार्ग कोणता आहे की जेणेकरून की आपल्याला जसे की विमानाला जसं उड्डाण घेतली जसं प्लॅटफॉर्म आहे, जसं की रेसच्या घोड्याचं जसं प्लॅटफॉर्म आहे, तसंच आपल्याला पण इथं जर उड्डाण घ्यायचे असेल, आपल्याला जर जीवनात सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला कोणता मार्ग आहे ते बघायला तयार आहे. पण त्यासाठी आता काय करायचं? म्युझिक मध्ये त्या मार्गासाठी जोरदार काय वाजवायचं? टाळ्या वाजवायच्या. आणि तुम्हाला सांगितलं टाळ्या खायला, टाळ्याला कंजूसी करायचं नाही. मोका इथंच आहे हॉल मध्ये. बरोबर का? यस और नो? तयार आहेत का? बघा तो फिजिकली प्लॅटफॉर्म फॉर एव्हरी ऑर्डिनरी पर्सन. आपल्याला पण लोकांना घ्यायचं असेल, नेटवर्क काय करावं लागेल सर? नेटवर्क उभा करावं लागेल. जसं की उदाहरण दिलेलं आहे ही फेसबुक वाला. बरोबर का? 28 वर्ष लागले याला नेटवर्क उभा करण्यासाठी. किती वर्ष लागले? 28 वर्ष. पण त्याचं नेटवर्क असं झालं सर, तुम्ही फक्त आता फेसबुक जर उघडलं ना एक व्यक्तीनं तर त्याच्या अकाउंटला 4 रुपये जाते उघडल्यावर. फक्त किती जाते? 4 रुपये. म्हणजे त्यानं काय केलं? आपल्यासारखाच सर्वसामान्य माणूस त्यानं काय केलं? नेटवर्क उभा केलं. त्याच्यानंतर बघा इथं जिओ वाला आहे का? जिओ वाल्यानं त्याचं नेटवर्क उभा केलं. प्रत्येकाकडे जिओचं सिम आहे का नाही? त्यानं काय केलं? नेटवर्क उभा केलं. बरोबर. त्याच्यानंतर डिश टीव्ही, आपण टीव्ही बघतात घरी, डिश आहे का नाही? डिश टीव्ही त्यानं काय केलंय? नेटवर्क उभा केले. म्हणून आज लाखो रुपये, करोडो रुपये, अब्जो रुपये कमवतो. बरोबर आहे. जर ही व्हॉट्सअप वाल्यानं काय केले? नेटवर्क उभा केले. त्याचं प्रत्येक मोबाईल मध्ये आज काय आहे? व्हॉट्सअपचा आहे का नाही सर? व्हॉट्सअप आहे.
प्रत्येक माणूस आज तर ते व्हॉट्सअपनं फेसबुकनं झोप सुद्धा ओढून गेली काय सर? म्हणजे एवढं खतरनाक त्यांनी नेटवर्क तयार केले. आता आपल्याला पण नेटवर्क तयार करायचं असेल तुम्ही म्हणताल तर आम्ही कसं करावं नेटवर्क? बरोबर आहे का नाही? मी तर म्हणाला तुम्हाला आपल्याला पण नेटवर्क तयार करावं लागेल. अहो सर खरंय हो करू आपण, पण कशामुळे करू? बरोबर आहे का नाही? तर इथं आपल्याला सपोर्ट करणारी एक संस्था आहे. सपोर्ट करणारी काय आहे? संस्था आहे ज्यांच्या माध्यमातून आपण इथं नेटवर्क उभा करू शकतात. तर सर्वजण बघायला तयार आहेत? तयार आहेत? आता बघू. बघा त्या संस्थेचं नाव आहे STPS वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड. ही संस्था आपल्याला सपोर्ट करणारी संस्था आहे. जोरदार त्याच्यासाठी जोरदार. ओके थँक्यू. आता बघा ही जी संस्था आहे STPS वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड अर्थात AWPL. आता STPS म्हणता येत नाही सुरुवातीला, मला सुद्धा एक नाही आलं नाही. STPS ही युनानी शब्द आहे. युनान मध्ये ह्याला काय म्हणते? गॉड ऑफ मेडिसिन. काय म्हणते? गॉड ऑफ मेडिसिन म्हणजे ईश्वराने दिलेली देण, त्याला म्हणते गॉड ऑफ मेडिसिन. बरोबर? त्याचा अर्थ असं होतो. आता बघा ह्याचं ही जी संस्था आहे आपल्याला सपोर्ट करणारी आहे, पण ह्याचं मिशन विजन काय आपण ती बघू. बघा विजन अँड मिशन ऑफ AWPL प्रोव्हाइड प्लॅटफॉर्म टू ऑल द अचिव्हमेंट ऑफ सक्सेस. म्हणजे जेवढे पण ह्या प्लॅटफॉर्मवर येणार त्याचं एक मिशन आहे की ऑल द अचिव्हमेंट ऑफ सक्सेस, म्हणजे प्रत्येकाचं इथं काय भेटणार आहे? सक्सेस मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर टू प्रोव्हाइड गुड हेल्थ, म्हणजे आरोग्य पण मिळणार आहे. आणि गुड हेल्थ वेल्थ म्हणजे पैसा पण मिळणार आहे. आणि हॅपीनेस म्हणजे आनंद जीवनात काय आनंद मिळणार आहे. म्हणजे ही संस्था ज्याच्या माध्यमातून आपण नेटवर्क उभा करणार आहे AWPL ला, त्याचं मिशन आणि विजन ही आहे की टू प्रोव्हाइड अचिव्हमेंट. बघा गुड हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस मिळणार आहे. बरोबर? आता बघा ही जी संस्था आहे याची निर्मिती कोण केली? बरोबर आहे का? ते पण आपल्याला बघावं लागेल ना. यस ऑर नो? बरोबर? तर त्याची निर्मिती बघा बॅकबॉन म्हणजे ह्याचे MD आणि CEO एक रिटायर आर्मी आहे. त्यांना बघायला तयार आहे? बघा त्यांचं नाव आहे मिस्टर संजीव कुमार सर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार. MD आणि CEO STPS वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड MD आणि CEO आहे. ओके थँक्यू. हे आहेत रिटायर आर्मी आहे. आता आर्मी म्हणलं की आपल्या बघण्याचं दर्शन कसं असतं? बरोबर आहे? इमानदार, नेकनियत, प्रामाणिक. कारण त्यांनी आहे म्हणून आज आपण इथं भारतात सुरक्षित आहे. बरोबर आहे ना? तर त्यांनी 18 वर्ष देशाची सेवा केली आणि देश सेवा आपल्या भारत देशामध्ये घडवली. कशी? की आपल्या भारत देशामध्ये 2 आजार आहेत. एक आहे शारीरिक आजार, दुसरा आहे आर्थिक आजार. बरोबर आहे? त्यांनी 9 नोव्हेंबर 2014 चं रजिस्ट्रेशन आहे. 9 नोव्हेंबर 2014 म्हणजे आज पूर्ण किती वर्ष झाले? 11 वर्ष पूर्ण झाले. आता ह्याचं बघा आपण अवॉर्ड भेटलेले आपल्या संस्थेला 2020-2021 मध्ये चॅम्पियन ऑफ चेंज अवॉर्ड भेटलेला आहे. का भेटलेला आहे? की आतापर्यंत तुम्ही कधी ऐकलात का? आतापर्यंत की जन्मता मुक्त बहिरं बोलायला ऐकलं कसं? असं चमत्कार रिझल्ट आपल्या संस्थेला घेतलेला आहे. म्हणून सरकारनं पण दत्तक घेतली. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार दिलेला आहे चॅम्पियन ऑफ चेंज अवॉर्ड. 28 वर्ष झालं लग्न होऊन त्यांच्या घरी पाळणा आणलं, पण आपल्या संस्थेचे आयुर्वेदिक रस घेतले त्यांच्या घरामध्ये पाळणा आणला. म्हणून सरकारनं 2021 मध्ये चॅम्पियन ऑफ चेंज अवॉर्ड दिले आपल्या संस्थेला. त्याचबरोबर बघा लीगली पूर्ण डॉक्युमेंट आहे. जे जे गव्हर्नमेंटला लागते ते पूर्ण आपल्याकडे डॉक्युमेंट लीगली डॉक्युमेंट आहे. त्याच्यामध्ये बघा ISO सर्टिफिकेट आहे, इन्क्रप्शन, हलाल, पोशाखी, फसल, भरपूर सर्टिफिकेट आहे आपल्या संस्थेकडे. त्यांच्या सोबत तुम्ही आलात ना, त्यांच्या सोबत तुम्ही चर्चा करू शकता. त्याचबरोबर हेड ऑफिस दिल्लीला आहे. याचं कॉर्पोरेट ऑफिस कुठे आहे?
दिल्ली या ठिकाणी आहे, द्वारकामध्ये 17 सेक्टरमध्ये आम्ही जाऊन आला तिथे. त्याच्यानंतर बघा बेनिफिट ऑफ बिगर पार्ट ऑफ दिस ऑर्गनायझेशन. जर तुम्ही संस्थेला जोडलात बरोबर, त्या संस्थेसोबत तुम्ही काय करा, नेटवर्क तयार करायला चालू केलं तर तुमच्यामध्ये काय बदल होतो बघा. पहिला आहे सेल्फ डेव्हलपमेंट. काय सेल्फ डेव्हलपमेंट होतं इथं, म्हणजे स्वतःमध्ये काय होणार, बदल होणार. काही महिन्यापूर्वी मी एक कॉन्ट्रॅक्टर होतो. आता तुम्ही बघू शकता कॉन्ट्रॅक्टर कसा असतो बरोबर ना, त्यांचं राहणीमान बरोबर. पण ह्या संस्थेमध्ये मी आलो बरोबर ना, स्वतः प्रोडक्ट घेतले, रिझल्ट घेतलं आणि संस्थेमध्ये येऊन हे प्लॅटफॉर्मला धरून नेटवर्क चालू केलं तर माझ्यामध्ये काय झालं, सेल्फ बरोबर का. अशी भरपूर आहेत की ज्यांच्यामध्ये ज्यांनी ह्या संस्थेला जोडले त्यांच्या सेल्फ डेव्हलपमेंट झालं. त्याच्यानंतर न्यू कार. आता या संस्थेमध्ये ज्यांनी जोडले असे कमीत कमी 10 ते 15 हजार लोक आहेत की ज्यांच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्याकडे काय आली, न्यू कार. आणि माझी पण 3 ते 4 महिन्यात येणार आहे बरोबर. त्याचबरोबर हेल्पिंग अदर्स. हेल्पिंग अदर्स. आता मी तुम्हाला सांगितलं इथं की फॉर्म लॉक करायचं आणि आपल्याला एक मंदिरला 5-5 हजार रुपये द्यायचे. देऊ शकतात नाही, तुम्ही आधी बघता मला कोण बोलू नाही बघता नाही त्याच्याकडे बरोबर. पण जर आपल्याकडे पैसा आला तर तुम्ही काय म्हणता, सरळ 5,000 नाही 10,000 द्या म्हणतात का नाही. म्हणजे हेल्पिंग ऑर्डर. हेल्पिंग ऑर्डर म्हणजे जे आपल्या दुसऱ्याला पण आपण मदत करू शकतात या संस्थेमध्ये. त्याच्यानंतर गुड हेल्थ म्हणजे इथं आपल्याला आरोग्य पण मिळणार आहे. त्याचबरोबर अर्ली रिटायरमेंट याच्या संदर्भात तुम्ही बोललो आहे का नाही. इथं 4 ते 5 वर्षात तुम्हाला रिटायरमेंट पण भेटणार आहे. त्याचबरोबर फायनान्शियल फ्रीडम. आज बघा प्रत्येक व्यक्ती मोबाईल असो, टीव्ही असो, सिरीज असो, काही पण असो, काय करायला फायनान्स घ्यायला का नाही बरोबर आहे. तर इथं तुम्ही फायनान्शियल फ्रीडम पण होणार आहे. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग. इथं तुम्हाला ट्रॅव्हलिंग पण मिळणार आहे. बघा तुम्हाला सांगतो मी, जेवढे पण सक्सेसफुल लोक आहेत ती कंटिन्यू फिरत असतात बरोबर. क्रिकेटर सक्सेस आहे, कंटिन्यू फिरतात नाही ह्या देशात तर ह्या देशात. त्याच्यानंतर आमदार खासदार फिरतात नाही कंटिन्यू, ते पण काय आहे सक्सेस आहेत का नाही. म्हणजे जेवढे पण उद्योगपती कंटिन्यू इकडे तिकडे फिरतात नाही म्हणून ती काय सक्सेस आहे. तरी तर आपल्याला ट्रॅव्हलिंग पण मिळणार आहे, म्हणजे फिरायला पण मिळणार आहे. त्याचबरोबर लाईफस्टाईल. जर पैसा आला तर माणसाची लाईफस्टाईल बदलते का नाही बरोबर आहे का नाही. आज अशी उदाहरणं आहेत की तुम्हाला सांगतो की एकदम आता ते गोलीगत बरोबर का, काय होतो, काही नाही, आई नाही, वडील नाही, बहिणी होती फक्त बरोबर. पण जेव्हा पैसा आला तर लाईफस्टाईल बदलली, चांगलं घर भेटलं, चांगले आता लग्न व्हायला बरोबर आहे. अशी भरपूर उदाहरणं आहेत की जेणेकरून त्यांचं लाईफस्टाईल बदललं. केव्हा बदललं, पैसा आल्यावर. म्हणजे आपण या संस्थेला जोडले तर एवढे आपले बेनिफिट होणार आहे. त्याच्यानंतर बघा आपण क्वालिटी ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट. म्हणजे आपली जी संस्था आहे आयुष स्टँडर्ड असते, आयुष स्टँडर्ड असते पूर्ण. आपल्या गव्हर्नमेंटची एक लॅब असते त्याला आयुष मंत्रालय बरोबर का. ती जेवढे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत त्याच्यावर लक्ष असते. म्हणजे आपल्याकडे जेवढे प्रोडक्ट आहेत ना त्याला आयुष क्वालिटी युनियन ट्रस्ट आयुष स्टँडर्डचं ट्रेडमार्क आहे. म्हणजे आपण जे विकणार आहे, आपण घेणार आहे ती एकदम काय स्टँडर्ड आहे आयुर्वेदिक रस बरोबर. त्याचबरोबर बघा आता किती कॅटेगरी मध्ये आपली संस्था प्रोडक्ट तयार करते. म्हणजे टोटल कॅटेगरी ऑफ प्रोडक्ट किती आहे सर, 8 कॅटेगरी मध्ये प्रोडक्ट तयार करते आपली संस्था बघा. त्याच्यामध्ये पहिला आहे ओरल केअर, त्याच्यानंतर आहे होम केअर, त्याच्यानंतर आहे ब्युटी अँड पर्सनल केअर, हेअर केअर, वेलनेस, फूड सप्लिमेंट, ऍग्रिकल्चरल आणि वेटरनरी जनावरांचे पण लॉन्च झाले. त्याच्यानंतर स्पाइस मसाले पण लॉन्च झालेले आहेत बघा. तर आपण एक एक बघू. पहिला आहे ओरल केअर प्रोडक्ट डेंटल ऑफ क्लीन. काय ओरल केअर म्हणजे आता आपण सकाळी उठल्या आपल्याला लागतं का नाही बरोबर आहे का. म्हणजे सकाळी उठल्या डेंटल ऑफ लागतं का नाही, दात घासायला बरोबर का. आता बघा आपण रोज सकाळी उठतात आणि आपण काय वापरतो, पेप्सोडंट किंवा पावडर वापरतो का. आणि ती कशाने बनले कधी आपण लक्ष घातलं नाही ना, कारण आपल्याला मिळत नाही ना बरोबर आहे. घासायचं निघायचं बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये हळांचा चुरा आहे. काय हळांचा चुरा आहे की ती विगळत नाही. आता लहान लेकर तर डायरेक्ट बरोबर, म्हणून आज आजार आहे. कारण मेन आपलं काय हो,
जी पण आपण इन्ग्रेड जाते कुठून जाते, इथूनच जाते ना. तर ह्याच्यामध्ये ही जी डेल्टा टॉप आहे हे आपले जे आयुर्वेदिक आपण यूज करतात जसे की लवंग आहे, पुन्हा त्याच्यानंतर तुळशी आहे, ह्याच्यामध्ये असे इन्ग्रेड आहे जेणेकरून ही जर नदी पण गेलं तर ह्याचा काही साईड इफेक्ट होत नाही. ह्याच्यात दात पांढरे होतात, हेरड्या दुखत असेल त्याच्यासाठी आहे, कुणाचं तोंडातलं कंटिन्यू येत असेल त्याच्यासाठी पण आहे, कुणाच्या तोंडातून मूग गर्दी येते त्याच्यासाठी पण आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो, पित्त झाल्यावर काय करतो, ऍसिडिटी झाल्यावर इनो आणतो. इनो आणायची गरज नाही, अर्धा गिलास कोमट पाणी करायचं, हरभरा एवढी क्रीम टाकायची, मिक्स करायचं, प्यायचं. इनोपेक्षा फास्ट रिझल्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो क्रीम, इथं बघा लिहिलेला आहे क्रीम लिहिलेला आहे ना, म्हणजे क्रीम म्हणून पण वापरता येते. मेडिकलला जायची गरज नाही, भाजलं कचकटलं जखम झालं वाण घसरण पिंपल्सला क्रीम म्हणून पण वापरता येते. म्हणजे मल्टीपर्पज आहे, 20,000 चालते. मग हे आपले गरजेचे आहे का नाही, बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर बघा होम केअर प्रोडक्ट आपण जे मार्केटमध्ये घेतात बघा, ह्या संस्थेमध्ये तर एकच आहे, जी तिकडून घेतात ते इकडून घ्यायचं. एक तर आपलं प्लॅटफॉर्मवर भेटलं, त्याच्यानंतर आपलं नेटवर्क पण उभा राहतं. आपल्याला जर चांगली गोष्ट वापरली तर आपण काय करतो, नेक्स्ट वन करतो, बरोबर. आपल्या जे नातेवाईक आहेत आपल्या आजूबाजूवाले त्यांना, बरोबर. तर ही पूर्ण प्रोडक्ट, आता ही राईस ब्रँड ऑइल एवढं जबरदस्त आहे, 0 कोलेस्ट्रॉल आहे. आपण जे तेल खातात ना सर, एक असं केमिकल आहे त्याच्यामध्ये जर पाणी टाकलं आपण तर तेल तयार होते, तेल तयार होते सर. असे भरपूर पोलीसवाले त्यांना हे केले म्हणजे जेलमध्ये टाकलेले, बरोबर. आपण जे तेल वापरतात पूर्ण टोटल केमिकल मध्ये टाकलेलं आहे. जी राईस ब्रँड आले तांदळाच्या सालापासून तयार केलेला तेल आहे, एवढं 0 कोलेस्ट्रॉल. तुम्ही ती जर 10 किलो वापरत असाल, 10 लिटर वापरत असाल, 5 लिटर मध्ये आपल्याला तेवढं तर 2 चमचे टाकून एकच चमचा वापरायचे, एवढा क्वालिटीचं तेल आहे राईस ब्रँड आहे. त्याच्यानंतर हेअर केअर प्रोडक्ट, ह्याच्यावर पण भरपूर खर्च होते का नाही आपले, बरोबर आहे. केसांसाठी प्रत्येक माणसाला वाटते की आपले केस चांगले व्हावं, लेडीजला वाटते की माझे केस लांब व्हावं, बरोबर का. त्याच्यासाठी आपल्याकडे हेअर ऑइल आहे, हेअर शॅम्पू आहे, हेअर क्लिनर आहे, बरोबर. ब्युटी अँड पर्सनल केअर प्रोडक्ट आहेत, ब्युटीचे पूर्ण टोटल प्रोडक्ट आहेत आपल्याकडे. जसे की सकाळी उठल्यापासून आपल्याला काय लागते, आंघोळीला साबण लागते ना, निम सोप साबण, एवढं जबरदस्त आहे सर निम सोप साबण. आम्ही तिथं परळीमध्ये गरडसर आहेत बघा, गरडसर ते सोलारचं काम करते, त्यांच्या पप्पाचा अंग खाजत होता. तर मी म्हणलं सर एक साबण तुम्ही वापरा फक्त, किती दिले, सिंगल साबण दिलं तर त्यांनी मला कमीत कमी 6 साबण मागून घेतले. जबरदस्त आमचे पप्पा मंडळीमध्ये डेटॉल साबण सुद्धा त्यांनी वापरले, पण त्यांचं खास बंद झालं नाही. पण आपल्या निम सोप म्हणजे क्वालिटीचे प्रोडक्ट आहेत आपले टोटल, असे भरपूर आहेत. फेस वॉश आहे, हे टोटल आहे, क्रीम आहे, डे क्रीम, नाईट क्रीम, टोटल. जसे की आपण फेरन लवली लावतो ते पण आहे. त्याच्यानंतर वेलनेस प्रोडक्ट आहेत, ते पण आहेत. जसे की आपण बाहेर जातात, आता विचार खराब झाले तर आपण वापरतो बघा, ते पण आहे. त्याच्यानंतर बघा वेलनेस प्रोडक्ट हर घर की जरूरत. आता ही वेलनेस म्हणजे काय, वेलनेस म्हणजे आता आपला एकमेव भारत देश असा आहे की तिथं इलनेस म्हणजे आजार झालं, दुखणं चालू झालं की आपण दवाखाना गाठतो, बरोबर आहे का नाही. पण बाहेर देशात असं करत नाही सर, दुखणं होण्याच्या अगोदरच ते आपण जर पूर्ण हे केलं, बरोबर का. म्हणजे समजा एखाद्याला पॅरालिसिस होणार आहे, त्याच्या अगोदरच त्याला जर औषध घेतले, त्याला जर रस घेतले तर त्याला पॅरालिसिस होईल का, नाही. पण इथं आपण काय करतो, झाल्यावर पुन्हा सुलतानतो लगेच राहतो करतो पण. पण इथं जी आहे ही वेलनेस म्हणजे आजार होणे म्हणून घ्यायची काळजी. पहिला प्रोडक्ट आहे थंडर ब्लास्ट, त्याच्या नावातच ब्लास्ट आहे, हे जगता होणारे दिसते बघा, बरोबर का. ज्यांना पॅरालिसिस झालेला आहे, ज्यांनी रक्त पातळ व्हायचे गोळ्या खोलाले, त्यांच्यासाठी नॅचरल रक्त पातळ करते, त्यांचे शिरा बदललेले, नस ब्लॉक झालेले, नस ओढायचं काम करते. एवढं जबरदस्त झिरो प्रोडक्ट आहे, काय झिरो प्रोडक्ट. त्याच्यानंतर आहे क्यूटी डॉग, लहान मुलांसाठी वरदान आहे सर. जन्मता मुख बहिरणी दुर्बल आहे, माझ्या हातावर उचलत आले आळसमध्ये पालनमध्ये, जन्मता ज्याला बोलता येत नव्हते त्याला वाचा फुटले आपल्या क्यूटी डॉग मुळे. एवढं ब्रँडेड प्रोडक्ट. ज्याला जिथे लेकर मंतीमध्ये असेल, गर्दीमध्ये असेल, चिडचिड करत असेल, झोपत नसेल, जेवत नसेल, त्याच्यासाठी आपलं क्यूटी डॉग. त्याच्यानंतर आहे कप डॉग आहे, दमा अस्थमा जुना खोकला ज्याला आहे त्याच्यासाठी आपला ही कप डॉग. त्याच्यानंतर आहे इम्युनिटी डॉग रस आहे, इम्युनिटी पॉवर वाढवते, रोग प्रतिकार शक्ती वाढवते, टॉनिक म्हणून आपण ही घेऊ शकतात. त्याच्यानंतर आहे फिओडॉग हळीताप, ज्यांना हळीताप आहे
चिकनगुनिया झालेला कंटिन्यू होत असेल, थाळीताप कंटिन्यू होत असेल, कावीळ होत असेल, त्याच्यासाठी काय पिओड्रॉग आहे, फ्लोरोडॉग आहे, फ्लोरोडॉग कॅन्सरवर फर्स्ट सेकंड स्टेजचं कॅन्सर सुद्धा आपल्याकडे बरे होते लोक. नाही तर काय तर असं म्हणते की कॅन्सर जर झालं तर माणूस कॅन्सर होत आहे, बरोबर आहे ना. आता इथून पुढे घाबरायचं नाही, आपलं काय फ्लोरोडॉग घ्यायचं. असं पण आपण गुन्हे म्हणून पण घेऊ शकतात, बरोबर. त्याच्यानंतर एक पंचतुळशी आपली, याच्यामध्ये 5 तुळशीचा मंजुळांचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये राम तुळस, वन तुळस, श्री तुळस, श्री तुळस असे 5 तुळशी आहेत, बरोबर. हे रोज सकाळी जर आपण उठला, कोमट पाणी केलं, अर्धा गिलास, सर्दी खोकला ताप कोरोना सुद्धा होत नाही. सर्दी खोकला ताप कोरोना सुद्धा होत नाही. त्याच्यानंतर आपण आहे तिथं शेतकरी, बरोबर का, विंचू जर चावलं, जिथं चावलं तिथं 2 थेंब टिकीवर 2 थेंब टाकायचे, उतार्यापाशी जायची गरज नाही. साप चावलं, जिथं चावलं तिथं 4-5 थेंब टिकीवर 4-5 थेंब टाकायचे, दवाखान्यापर्यंत आराम भेटते, रिलीफ भेटते, म्हणजे बांधून कापून घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर डोसक्यात वाव झाले, कोंडा झाले, विकार झाले, तुवर त्याला मिक्स करायचं, लावायचं, कोंडा विकास होते, मरून जाते. त्याच्यानंतर वाम लचकरण पिंपळला, बघा हे त्रिफळची तुळशी 200+ आधार काम करते. रोज सकाळी घ्यायचं, सेवन करायचं, दुपारी संध्याकाळी, ठीक आहे, पूर्ण फॅमिलीने करायचं, एवढे ब्रँडेड आहे. त्याच्यानंतर हे वेलनेस प्रोडक्ट वुमन फेशियल म्हणजे लेडीजसाठी स्पेशल प्रोडक्ट आहे, गायनाचा आहे. त्याच्यानंतर पॅड पण आहेत आपल्याकडे, सेंट्रिटी पॅड, बरोबर का, जे 27-28